मंत्री छगन भुजबळांकडून नाशिक बँकेचं कर्ज भरण्यास सुरुवात। भुजबळ कुटुंबियांनी 6.50 कोटी रुपये भरले। बाळ्या मामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर होताच म्हात्रेंच्या गोदामांवर MMRDA कडून कारवाईचा बडगा। कारवाईवरून म्हात्रेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। मी निवडणुका आल्यावर नव्हे 5 वर्ष आधीपासूनच निवडणुकांची तयारी करते, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। अभिनेता गोविंदा प्रचाराच्या रिंगणात। रामटेकमध्ये राजू पारवेंचा प्रचार करणार। दरम्यान शिंदेंनी विश्वास दाखवल्याची गोविंदा यांची प्रतिक्रिया। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेसाठी शिवसेनेकडून चाचपणी सुरू। संजय निरुपमांसह अभिनेते शरद पोंक्षे, सचिन पिळगावकर आणि सचिन खेडेकरांचं नाव चर्चेत। अमित शहा उद्या गोंदियामध्ये प्रचार सभा घेणार। सुनील मेंढेंना निवडून आणणारच, प्रफुल्ल पटेलांकडून विश्वास व्यक्त। पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे ज्योती मेटे नाराज, तर ज्योती मेटे अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंदापूर दौऱ्यावर। भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला करणार संबोधित। उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच राणेंकडून भेटीगाठींना वेग। नारायण राणे कुडाळमधील नागरिकांशी संवाद साधून जाणून घेणार समस्या। आणि पुण्यातील लायगुडे रुग्णालयाचं खासगीकरण होण्यास धायरीकरांचा तीव्र विरोध। रुपाली चाकणकरांचंही पालिका आयुक्तांना शिफारशीचं पत्र। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता